गापाकापी करून टाकली है। ये अंदर आ रहा था इनके, इन्होंने बोला निकाल दे भाई, हमको ये बनाने का है, कमळ तलाव बनाने का, इसलिए डायरेक्ट इन्होंने खाचा खाची कर दिया। ते वाटलं शेअर पण करू शकतो. त्याचा फोन पे नंबर देतो तुम्हाला. इथं नंबर देतो मित्रांनो, 1-1 रुपया टाका. भाऊच्या एवढं मेन कार्य करा फक्त तुम्ही. भाऊच्या तोंडाचं ट्रीटमेंट करायचं आम्हाला, लय फुटकळ आल्या तोंडावरती, त्याच्यामुळे ट्रीटमेंट करायचं आम्हाला. हे गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आहे 1 जानेवारी 2026 आणि या वर्षीचा हा माझा पहिला ब्लॉग थेट छत्रपती संभाजीनगर कमळ तलाव मधून. तुम्हाला मी हा कमळ तलाव कसा आहे आणि आमच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये असे भारी भारी प्लेसेस आहे, या वर्षी आपण ते कव्हर करू. आणि हा कमळ तलाव कसा आहे हे मी तुम्हाला मध्ये जाऊन दाखवतो. इथं तिकीट घर आहे, इथून तिकीट घ्यावं लागतं. आम्ही तिकीट घेतलं आणि परत इकडे आलो, म्हणलं इंट्रो शूट करून घेऊ. समोरचा 20 रुपयाला तिकीट आहे. आता हे तुम्ही जेव्हा येशाल तेव्हा वाढेल असेल की माहित नाही, कारण हे आताच बनलेलं आहे, म्हणजे रिनोव्हेशन केलं मस्त ना प्रॉपर. आणि इकडून कलर बघा किती सुंदर दिसत आहे. मी तुम्हाला मध्ये जाऊन दाखवतो की हा कमळ तलाव कसा आहे आणि हा कसा बनवलेला आहे आमच्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेने. सो आता आपण मध्ये जाऊ. इथून एंट्री गेट आहे, इथून मध्ये जाऊ. आणि गोल्या भाई आपल्यासोबत, आणि गोल्या भाईचं शूट केलं आपण. कमळ तलाव आहे, परंतु इथं कमळ खूप कमी सध्या. तेव्हा तिथं एक कमळ आहे, म्हणजे पुरं भरलेलं असतं हे, पण अजून थोडा टाइम आहे त्याला यायला, त्याच्यामुळे पुरं पाणीच आहे. पण भारी बनवलं. इकडं बघा ना, हे जे घर आहे का, यांचं बॅक साईड वाटतं, तर त्याला पुऱ्याला रंग देऊन ठेवले, कारण ते असं भारी दिसावं म्हणून. खरं सुंदर दिसतंय बघा ना. व्ह्यू बघा तुम्ही. इथं कमळ येतील ना तेव्हा जास्त भारी दिसल. मी तुम्हाला तर म्हणलं हा कमळ तलाव आहे, पण तुम्ही म्हणशान भाऊ इथं कमळ कुठे, नुसतं पाणीच दिसतंय. पण मित्रांनो माहितीये का, त्यांनी कमळ लावलेले आहे, पण ते अजून यायला टाइम आहे. ते म्हणताय आताच लावले, अजून 2 महिन्यांनी ते पूर्ण भरून जाईल, त्याच्यामुळे खाली दिसतंय. जब भरेगा तर फिर जाएंगे ना भाई आपण. यांना बघा किती रिनोव्हेशन केलं. हे गट्टू बिट्टू असेल, पहिले एवढं सुंदर नव्हते, आता त्यांना प्रॉपर रिनोव्हेशन केलंय. 2-4 कमळ दिसतात मित्रांनो मला, त्याच्यामुळे मी दाखवतो तुम्हाला ते कमळ कसे. मी पण पहिल्यांदाच कमळच्या तलावामध्ये आलेलो आहे, त्याच्यामुळे मलाच काही माहित नाही. तुम्हाला तरी काय सांगणार मी, पण मी सांगणार मित्रांनो तुम्हाला. आम्ही घरदार छोडके इकडून पाहिला डायरेक्ट कांद्याले गापाकापी करून टाकली है. ये अंदर आ रहा था इनके, इन्होंने बोला निकाल दे भाई, हमको ये बनाने का है, कमळ तलाव बनाने का, इसलिए डायरेक्ट इन्होंने खाचा खाची कर दिया. आता यांना एवढं बनवलं होतं ना, आता इथून 3 लोक जायला तेवढं बनवून टाकायचं ना. यांना काय केलं, आता आम्हाला परत असं वापस जाणे. इथून पाणी जातं वाटतं, तुम्हाला पाणी दाखवत मी कसं जातं वाटतं. पाणी जाते इकडून, मला तेच वाटतं पाणी जातं इथून. अरे इधर तो इन्होंने ये पैक कर दिया. फुल स्टॉप मित्रांनो इथं. पण आम्हाला इथून तिकडे जायचं होतं, पण आता आम्हाला इकडून परत फिरून जाणे. असं खायच कमळ आहे, पाणी द किती कमळ आहे, बापरे बाप. एक पण कमळ दिसणार नाही. नाव काय? कमळ तलाव छत्रपती संभाजीनगर. पण आमचं छत्रपती संभाजीनगर खरंच भारी मित्रांनो. तुम्ही जर कधी छत्रपती संभाजीनगरला आले तर गुगलला सर्च करा, भारी भारी स्पॉट्स काय छत्रपती संभाजीनगरचे, तुम्ही तृप्त होऊन जाशाल. एवढं सुंदर आहे आमचं छत्रपती संभाजीनगर. आणि जेव्हापासून छत्रपती संभाजीनगर हे डेव्हलपमेंट झालंय सोशल मीडियामुळं, तेव्हापासून एकदम क्रेझी झालंय. क्रेझी म्हणजे काही झालं का छत्रपती संभाजीनगर, काही झालं का छत्रपती संभाजीनगर. आमचं छत्रपती संभाजीनगर आहे एवढं भारी. तुम्ही या कधी नक्की छत्रपती संभाजीनगरला आणि स्पॉट्स कव्हर करा. काय आलं हा यार बापरे. कमळ तलावामध्ये इथे आहे रे कमळ आहे ना मित्रांनो. हे बा कमळ आहे. आता मला कमळ दिसलंय, हे दिसतंय का, ते कमळ दिसलं का. कमळ तलावात झाले तुमचे पैसे वसूल. बस आमचे पण 20 रुपये वसूल झाले. आम्हाला किती कमळ दिसले 20 रुपयात माहिती का, 3. आणि इसका नाम क्या है, कमळ तलाव. येईल मित्रांनो, मजा करतोय बरं का मी, जास्त सिरियस ना घेतो मी की मजा घेतोय असं नाही. मैं जो है वो बताता है भाई.
इसका आम्ही मग काय केलं माहिती का, सकाळी आलो याचं शूट करायचं होतं रील्सचं, त्याच्या फ्रेम्स वगैरे मारल्या आणि म्हणलं म्हणजे जातात आम्हाला दिसलंय कमळ तलाव आहे, म्हणलं बघून तरी येऊ कसं आहे. हा या बाय बाबा तुम्हाला अजून दाखवत आवा. हो माहिती हे दिसतंय का, हे एवढं हे कमळ आहे पण ते यायचे बाकी अजून. हो मारे ते हा आणि हा पाईप कसा ठेवला यांनी, पाणी टाकायसाठी, पाणी टाकायसाठी. रोडचं पाणी इकडे डायरेक्ट. रोड का पाणी इधर आहे भाई डायरेक्ट. यांना बदाम झाडं बिडं लावले बा, हे तर याचे पान आहे ने आळूचे वड्या, इथंच भजे करून खा मित्रांनो. डॉगीश भाऊ पण इथं, डॉगीश भाऊ तुमचा भाऊ आला, तुमचा रिश्तेदार गोलू भाऊ. याचं कुत्र्याच तोंड सेम दिसतं का ना, हे आहे का तुला बघून घाबरत यार, पण ते काऊन असं. रिश्तेदार मध्ये दुश्मनी का तुमच्या, भावकीत भांडणं तुमच्या. हे भावकीत भांडणच असते हो, तुम्हाला तर माहितच आहे. तुला फोन करून गेलं मला नाही पाहून पाहणं आपला त्याचा काही संबंध आहे, आपण मित्र फक्त हे भावकी त्यांची. या घराला कलर मारायचा ना. घर बांधणं चालू आहे ये घर खूप बांधणं चालू आहे, इसका कलर ने मारे भाई पण अभी. मित्रांनो यावर्षी एकदम क्रेझी व्लॉग्स येतील आणि तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर. शेवटचा दिवस 1 जानेवारी मित्रांनो आज. हा 1 जानेवारी आज. पाणी पडते तुम्हाला समजलं का गेम काय आहे पा. इथून ना पाणी भरायचं इथून, पाणी हा भरायचं आणि त्या डबक्यातून कमळ बाहेर काढायचे. दिसलं का बाहेर डबकं, ह्याच्यातून कमळ बाहेर काढायचे. तर काय बोलतो काय म्हणतो आज 1 जानेवारी कसं वाटतंय तुला. हा? जानेवारी मस्त चिल मध्ये. मग काय या वर्षी काय प्लॅन करायचे. हो काय पाहू. अरे तुम्हाला माहितीये का मित्रांनो, तुम्ही स्टोरी टाकली का 31st ची, कि 1 जानेवारी येतय, अब मैं ये करूंगा, अब मैं वो करूंगा, अब मैं वो करूंगा. आणि वर्ष शेवटपर्यंत म्हणतात गेला आपण वर्ष. आता पुढच्या वर्षी काहीतरी करू. हे बा असं पाणी पडतं बरं का, पाणी कमी व्हायची चिंताच नाही इथं. कमळ दिसताय तुम्हाला, पुढे जाऊन कमळ दाखवतो थोडं तुम्हाला. आहे समोर आहे, तुम्हाला दाखवतो. संक्रांती येऊ लागली, तुम्ही वर्ष पाहू लागली. हा ना तर काय, मकर संक्रांती आली ना भाऊ, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे बा पतंग पण उडवणं चालू आहे. तुला पाहून लपलाव नाही ते पोरगा मी दिसत तेवढा भारी, कोण लपणार नाही. कुठे गेल ते कमळ, थांबा तुम्हाला कमळ दाखवतो. अरे हो तो मेरे को भी दिखाई नहीं दे रहा. हे बा दिसलं घ्या बाई, हे कमळ दिसलं घ्या बाई, ये दिखा घ्या बाय. दिखे क्लक काय नाही रे, थकला का एवढ्यात थकत नाही व झाल्या वाटतं काय. हा याच्याकडं आज पहिल्यांदा लॅपटॉपची बॅग दिली बरं का धरायला, आणि या भाऊला एवढं जड वाटते, आणि मी रोज घेऊन हिंडतोय बॅग रोज. एवढं काय घेऊन हिंडायचं, लॅपटॉप तर फक्त त्याच्यामध्ये. आज हे खांद्या जायची पाळी आली आहे. मग फुकटचे घरात बसून कसे पैसे कमवणार आहे हो. हा खरं हो तर टेक्निक लागते ना, वस्तू निंजा टेक्निक. याचं माहितीये का, याला फोन दिला आणि एडिट दिला तर अप्रामाणिकपणे करतो, आणि याला म्हणलं हे सामान इथलं उचलून तिथं ठेव तर भाऊचे नाकी नऊ येतात. अरे बापले अंग दुखतंय, अरे बाप. काल माहितीये का आमच्या दुकानात सामान आलं होतं कोल्ड्रिंकचं, लय सामान होतं बरं का, 20-30 हजार सामान होतं. भाऊला मी फक्त माहितीये का कमीत कमी 10 पर्यंत 10 आउटर उचलायला लावले असन. भाऊचं डायरेक्ट जीव वरती आलता ना, अरे अंग थरथर कापायला लागलो होतं. अरे माय हे रे ते भाऊचा डायरेक्ट जीव हातात आलता. बरोबर बाबा सोडून देतो म्हण मी. अरे बाप जीव गेलता याचा. कवा दिसताय मित्रांनो तुम्हाला. हे डॉन पाहिलं, डॉन डॉन मस्त पाण्यावर उडून राहिला. लोक आपल्यावर उडतं नाही, पाण्यावर उडून राहिला. अशा घरांना कलर मारून ठेवले इथं पण, बोथ कलर विलर मार्केट ठेवलेले इथं. मार्केट ठेवली. हिंदी जरा वेगळी आमची, समजून घ्या. नाही बा मी तुम्हाला दाखवतोय घर कलरचे, पण तिथं लोक राहतात. खिडकी बिडकी उघडी होती,
ते म्हणले असते अय भाऊ काय दाखवू राहिला तू आमच्या घरचं 20 रुपयात आमचं घर दाखवत तू. अरे शरम करो म्हणले असं शरम करो. बट मेरू ये स्पॉट आवड्या. माझं काय म्हणणं होतं माहितीये का की तुम्ही हे बनवलं ना मग इथून असं ब्लॉकेज नका ठेवणार, सरळ सरळ असा गोल रस्ता करा ना. हा परत एवढं फिरून जावं लागतं. काय म्हणणार यार, अवघड आहे हो. बट भारी बनवलं बाई, काही म्हणा. आमची छत्रपती संभाजीनगरची महापालिका खूप भारी झालेली सध्या. खूप छान छान प्रकल्प आणते आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि प्रमोशन नाही मित्रांनो, हे मेरे दिल को जो लगता है मैं वो बोलता है. मग दिल एवढंच म्हणतं तुम्ही इथून ना पूल बनवा असा आणि एवढं अटॅच करा बस. हा मग तू असं इंट्रोल मी काय करू. चल ना फिर मे बी आ रहा तो. हा नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. हा तिळगुळ खा आणि आमच्यासारखं गोड गोड बोला. आणि नाही बोलता आलं तरी बोला, शिव्या देऊन बोला. नाही शिवाने द्यायच्या मित्रांनो बरं का. घरचे ब्लॉग पाहते शिवाने द्यायच्या. बाई बदक नाही रे बगळे रे. बगळ म्हणते का. बदक आणि बगळ्यामध्ये काय फरक आहे. त्याला पाण्यात जाता येत नाही, पाण्यावर तरंगत नाही. अरे बाबा असं असतं काय मित्रांनो, याचं ऐकून काही बडबड करतो. माहिती आहे तुम्हाला. माहिती आहे तुम्हाला. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर काही वाटलं शेअर पण करू शकता. तर याचा फोन पे नंबर देतो तुम्हाला. इथं नंबर देतो मित्रांनो, 1-1 रुपया टाका. भाऊच्या एवढं मेन कार्य करा फक्त तुम्ही. भाऊच्या तोंडाचं ट्रीटमेंट करायचं आम्हाला. लय फुटकळ आल्या तोंडावरती, त्याच्यामुळे ट्रीटमेंट करायचं आम्हाला. सो समजू शकता तुम्ही. अंदर की बात मत लिया ना, दिल पे मत लेना, सिर्फ फोन पे उगाड़ना और 1-1 रुपए मारना. 3-4 हजार रुपए जमा हो गया, हम इसकी ट्रीटमेंट करके लाते भाई. संभाजीनगर से थेट माझा भाऊ माझा जीव आहे. काय होते. पंखा चालू केला हवा येते. पंखा चालू केल्यावर हवा येते. पंखा चालू केल्यावर हवा येते. तू सोबत आणि तू सोबत नसल्यावर तुझी आठवण आणि तुझी आठवण येते माझ्या भावा. माझा भाऊ माझा जीव आहे. माझा जीव आहे. काका ले फेमस झाल्या. तुमने देखा हो मीम. ये देखो इधर लागे वाला है देखो. पंखा चालू केल्यावर हवा येते. पंखा चालू केल्यावर हवा येते. पंखा चालू केल्यावर हवा येते. आणि तू सोबत नसल्यावर तुझी आठवण येते माझ्या भावा. माझा भाऊ माझा जीव आहे. इथं सगळीकडे कलर मारून ठेवले बरं का असे. म्हणजे त्या साईड आपण उभा राहिलो तिथं मी तुम्हाला एंट्री गेट दाखवला तो. त्या साईडने जर उभा राहिलो तिथून इथला व्ह्यू इतका क्लास येतो. मी तुम्हाला दाखवतो परत. काय क्लास व्ह्यूज येतो. व्ह्यूज तर मला येतात हो. इकडं घरच काम चालू आहे बघा. याला किती मस्त वाटत असेल. इधर से डायरेक्ट उठ्या झोपेतून तर डायरेक्ट कमळ दिखणे के. पण कमळ दिसले पाहिजे. चल रे ऐकत नाही होय. पण आज तुम्हाला एक गोष्ट सांगू का. आज सगळा खर्च गोल्याकडून आहे. आज खाणं पिणं सगळं. माझा भाऊ माझा जीव आहे. तू सोबत नसल्यावर तुझी आठवण येते माझ्या भावा. हा हे लाईट लावलेले भावा. मित्रांनो आज आहे 1 जानेवारी जसं की मी तुम्हाला सांगितलं. आणि हे जे कमळ तलाव आहे याचा अजून उद्घाटन पण नाही झालेलं आहे. तरी आम्ही आलेलोय. म्हणजे छत्रपती संभाजीनगर मधलं पहिला ब्लॉग या जो की नवीन वर्षी शूट होतोय. आणि ओपनिंगच्या आधी तुम्हाला रिलीज करून दाखवतोय. म्हणजे आम्ही किती टॅलेंटेड पाहिलं ना तुम्ही. माझा भाऊ माझा जीव आहे. माझा भाऊ माझा जीव आहे. आणि काय आणि भाऊनी कमेंट केली बरं का त्या व्हिडिओवरती. माझा भाऊ माझा जीव आहे. आणि काका तुम्ही कॉन्टेंट लय डेंजर बनवताय.
तिकडून block हा करा. ना काका तुम्ही आम्हाला ब्लॉक करून टाका. पक्षी दे पक्षी. मित्रांनो तुम्ही आता हा ब्लॉग बघताय कमळ तलावचा. पुढच्या काही दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला अजून एका प्लेस वरती घेऊन जाणार आहोत. त्या प्लेसचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तारांगण उद्यान. थोडं शब्द चुकले असेल तर समजून घ्या, खरंच माफ करा, पण शब्दांची वाणी थोडी मागे पुढे आहे माझ्या, त्यामुळे तुम्ही समजून घेत जा मला. नेक्स्ट आपण इथं जाऊ आणि हा व्ह्यू बघा, इथून हा व्ह्यू भारी दिसतोय. तो हा व्ह्यू दाखवल मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही हे बघून घ्या. आणि इकडून बघा आता किती भारी दिसतंय. आता सगळं पाणी दिसतंय इकडून. आता सगळं पाणी दिसतंय बघा, घर पण दिसतंय बघा, आहे का. आणि हे पाणी बी दिसतंय. आणि हे बघा हा असा तलाव आहे पूर्ण. आणि त्या घराला पण कलर दिला काय, या लाल घराला, या लाल घराला पण कलर दिला वाटतं काय. आणि इकडे एक उद्यान आहे मित्रांनो, हे तुम्हाला मी पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवतो. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तारांगण उद्यान. म्हणजे आमचे छत्रपती संभाजीनगरला खूप काही उद्यान बनवून ठेवलेले हो. आणि आमची हिस्टॉरिकल प्लेस आहे. तरी पण आम्ही माहिती का जास्त फिरत नाही. आम्ही घरातल्या घरात बसून राहतो, कारण आम्हाला दुकानावर बसावं लागतं 6च्या नंतर, त्याच्यामुळे आम्ही जास्त फिरत नाही. आणि शूट आल्यावर आम्ही पण चालले जातो मग शूटला, त्याच्यामुळे. पण हे पाणी बघा तुम्ही, याला कमळ उद्यानपेक्षा सॉरी कमळ तलावापेक्षा याला पाणी तलाव असं नाव दिलं पाहिजे. कसं वाटतं तुला? ते पाणी तलाव एकच आहे. वॉटर प्लेस. वॉटर प्लेस इंग्लिश सुधारा रे. मला बाकी काही नाही आवडलं, मला हे घरच जास्त आवडले मित्रांनो. त्याला कलरच काय भारी भारी दिले बघा ना तुम्ही. कलरचा खेळ हो सगळा. हे बघा, कलर कलर कलर. हे गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. ते पण माहित नाही कधीपासून चालू झालेलं आहे. आम्ही आलो पाणी पाहायला. पण त्याला बिना कमळाचा तलाव. कमळाचं नाव आहे पण कमळ नाही येत. हा कमळ नाही. कमळ येते ना ते वेलवेज सून येतं कमळ. रेल्वे सून. आणि सून कोणाची? बघायची. सून बगळ्याची. बगळे उडून गेले मित्रांनो याचं तोंड पाहून. हे लईच घाणड आहे याच्या मनात, सगळे उडून गेले. आहे का बाय, हे पण गेला. आहे का, तुला बघून पळून गेलं. आहे का बाई, वाघ पण गेला. आहे का साहेब, हो तू जाय, हे आशांच्या नादीनं लागू जाय. मित्रांनो हे कमळ तलाव खरंच सुंदर आहे, पण या कमळ तलावाला कमळाची गरज आहे. तेव्हाच आमचं मन आणि कमळचा तलाव खुलून येईल. तोपर्यंत तुम्ही आपले ब्लॉग बघत जा. आणि तुम्हाला हा कमळ तलावचा ब्लॉग कसा वाटला, हा कमळ तलाव कसा वाटला, नक्की कमेंट मध्ये सांगा. भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय बाय कर रे. बाय बाय.